1. परीक्षेला जाण्यापूर्वी बेलपत्रला मध लावून. 2. सर्वप्रथम तुम्हाला थोडे हिरवे हरभरे घ्यावे लागते. 3. बेलपत्राच्या गुळगुळीत भागावर लाल चंदन लावा. आणि पहिला उपाय, त्याचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बेलपत्र घ्यावे लागेल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी बेलपत्रावर मध लावावे आणि शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे. हे उपाय तुम्हाला तुमच्या मुलाकडून करून घ्यावे लागतील. हा उपाय केल्याने तुमचे मूल वर्षभर अभ्यास करणार नाही, तरीही परीक्षा पास होईल. दुसरा उपाय, पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मते सर्वप्रथम तुम्हाला थोडे हिरवे हरभरे घ्यावे लागतील. ते तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही गायींच्या आश्रयाला दान करा किंवा खऱ्या भक्तीने जवळपास फिरणाऱ्या कोणत्याही माता गायीला खाऊ घाला. हा उपाय करून पाहण्यापूर्वी त्यातील काही हिरवे चणे तुमच्याजवळ ठेवा आणि परीक्षेच्या दिवशी सोबत घ्या. तिसरा उपाय, कथाकार प्रदीप मिश्रा यांचा तिसरा उपाय अतिशय खास आहे. प्रदोष काळात तुम्हाला ही युक्ती करावी लागेल. प्रदोष काळात कोणत्याही दिवशी सकाळी 2 बेलपत्रे घ्यावीत, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की बेलपत्र तुटू नये आणि बेलपत्राला 3 पाने असावीत. आता बेलपत्राच्या गुळगुळीत भागावर लाल चंदन लावा आणि गुळगुळीत भाग एकमेकांशी जोडा. बी. हे बेलपत्र आपल्या हाताच्या तळहातावर ठेवा, दुसरा हात त्यावर ठेवा आणि भगवान शिवाच्या मंदिरात जा. मंदिरात गेल्यानंतर बेलपत्राने भगवान शिवाला स्पर्श करा. त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा 5 मिनिटे जप करा. आता तुमची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा. यानंतर तुम्हाला भगवान शिवाच्या नंदीकडे जावे लागेल आणि नंदीच्या 4 पायांपैकी एक पाय उंचावलेला दिसेल. त्या पायाजवळ बेलपत्र ठेवावे लागते. या सोप्या उपायाने तुमची परीक्षा उत्तीर्ण होण्याची इच्छा पूर्ण होईल. नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.